काय मग कृपा, कसं वाटतंय? अगदी स्वप्नात असल्यासारखं ना? दिलीप सारखा इतका देखणा, सोज्वळ, चांगला मुलगा नवरा म्हणून लाभलाय. पण याचं श्रेय स्वतःला देऊ नको रूपा. ह्याचं श्रेय जातं ते नशिबाला. नशिबाने हे दान तुझ्या पदरात टाकलंय. खरं तर दिलीपला पहिल्यांदा पाहताच तुम्हाला आवडला होता, पण त्याला भेटण्यासाठी मी नकार दिला. माझा मूर्खपणाच होता तो. पण मला माझी स्वतःची चूक कळली, उमगली. केवढा मनस्ताप झाला आई बाबांना माझ्यामुळे. मी इतकी वेड्यासारखे कसे वागले? एका खोट्या मृगजळाच्या मागे धावत होते मी. शरद, मृगजळ. शरदच्या प्रेमाला प्रतिसाद दिला ही चूकच होती, अक्षम्य चूक. त्याचं प्रेम कसलं स्वार्थाचं गणित होतं ते. स्वतःचा नफा साधणारं आणि माझा तोटा करणारं. आज ते सगळं आठवलं तरी अंगावर काटा येतो, भीतीची लाट गिळायला येते. कसे फसलो आपण त्याच्या जाळ्यात. नशीब म्हणून त्यातून बाहेर पडलो आणि दिलीपशी लग्न झालं. रूपा, रूपा, काय ग? काही प्रॉब्लेम आहे का? हा, काय झालं? कसला विचार करतेस? नाही रे, विचार नाही. मला आवडत पण नाही विचार करायला. शे, मला वाटलं तू माझा विचार करत असशील. तुझा विचार? हो, कारण मी तर नेहमी तुझा आणि तुझाच विचार करत असतो. एवढं प्रेम करतोस? दीपा, अगं तुला पहिल्यांदा पाहिलं ना, तेव्हा तुझं वागणं बोलणं मला आवडलं. त्याहीपेक्षा जास्त मला आवडला तो तुझा निरागसपणा. म्हणजे तुझं सरळ सहज असणं मला भावलं. तुझ्या चेहऱ्यावरची निरागसता आणि तुझा सहजपणा पाहून मला एखाद्या लहान मुलीची आठवण झाली. खेळकर खोडकर मुलगी आजही होते. दिलीप, अरे किती विचार करतोस? इतकी आवडते मी तुला. ऑफकोर्स, त्याशिवाय का मी पहिल्या बॉलवरती विकेट फेकली असती. हा म्हणजे बघ ना, तुला पाहिलं आणि 1 मिनिटाच्या आत मी तुला होकार देऊन मोकळा झालो. म्हणजे अगदी मला कळायच्या आधी. पण काय दिलीप? पण बघ ना, म्हणजे मी तुला होकार दिला, पण तू मात्र मला होकार द्यायला वेळ मागून घेतलास. म्हणजे होकार की नकार, नकार की होकार. आणि
जर होकार द्यायचाच होता तर मग मी तुला आवडलं नव्हतं की आणखीन काही? आणखीन काय दिली? माझी ही अवस्था अगदी तुझ्यासारखीच होती. प्रथम तुझं पाहता जीव वेडावलं. फक्त मनाची तयारी होत नव्हती. हा ज्याच्या त्याचा स्वभावाचा भाग आहे ना. येस, आय अग्री. पण तुला एक सांगू, आपल्या दोघांचं एकत्र येणं हा नियतीचा संकेत आहे. म्हणजे बघ ना, आपल्या दोघांचं लग्न झालं आणि बिझनेसमध्ये कधीही न घडणाऱ्या गोष्टी अशा घडायला लागल्या. रूपा, हे सगळं तुझ्या पायगुणामुळे होतं. पुरे झाली माझी स्तुती आता. उगाच हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका मला, पडेन मी नाहीतर. माय डिअर चार्म अँड लक. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मला खोटं बोलणारी आणि लपवाछपवी करणारी माणसं आवडत नाही. आय हेट देम. दिलीप, लग्नाला अवघे 3च महिने झालेत, पण रूपाच्या वागण्यामुळे, बोलण्यामुळे आणि तिचं आपल्यात समरसून जाण्यामुळे ती खूप खूप वर्ष आपल्या सोबतच राहते की काय असं वाटतं बघा. खरंय तुझं प्रेम. दिलीप बरोबर आपणही भाग्यवान आहोत म्हणून अशी सून लाभली आपल्याला. अगदी कमी वेळात तिने आपल्याला जिंकून घेतले आणि एवढंच नाही, आपल्या पद्धतीचं जेवण खाण करण्यातही तिने यश मिळवले. मोठी लाघवी पोर आहे होती. अगं, रूपा आणि दिलीपचा जोडा म्हणजे अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा बघ. आई, बाबा, या या या. झालं का शॉपिंग? खूप मस्त झालं. तुम्ही आला असता ना तर. हो, तर माझं क्रेडिट कार्ड खाली झालं असतं. प्रेमा, अगं तू जायला पाहिजे होतं त्यांच्या बरोबर. शॉपिंग कोणाच्या चॉईसने झालं? दोघांचे. वा, याला म्हणतात मन जुळणे. वा, असंच भरभरून प्रेम करत राहा एकमेकांवर. हो बाबा. काय दिलीप, करशील ना? रूपा, ऑफकोर्स. म्हणजे बघ, मी नेहमी सत्य बोलतो, सत्य वागतो. अहो सत्यवान, काय खरेदी केली आहे ते तर बघू दे. हो आई. आई, हे तुमच्यासाठी. आणि बाबा, हे तुमच्यासाठी. अरे, माझ्यासाठी कशाला? रूपाची आयडिया होती ही. नाही, दिलीपची आयडिया. मस्त आयडिया आहे. खरं तर आई, ही रूपाची चॉईस होती. आणि हो, मी हिच्यासाठी हा सेट गिफ्ट घेतला बघ. मस्त छान आहे ना. हो, या दोघांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवसाची पार्टी मोठ्या प्रमाणात करायची ठरवली आहे. पार्टी एकदम हिट होणार बघा. येस, आय नो. आणि मला सुद्धा खात्री आहे ही पार्टी लोकांच्या कायम स्मरणात राहील बघ. आय एम प्राऊड ऑफ माय डॉटर इन लॉ. आणि बघ, मला खात्री आहे की आपली सुनबाई या पार्टीचं मोठं आकर्षण ठरेल. की आपली सुनबाई या पार्टीचं मोठं आकर्षण ठरेल. एक्सक्यूज मी. हॅलो. हा डीजे, बोला. काय सांगताय? ओ, दॅट्स अ ग्रेट न्यूज. थँक्यू. पण तुमचं सुद्धा अभिनंदन. हो, आपल्या टीमचा विजय आहे. येस. ठीक आहे, मी येतोच आहे. तुम्ही सगळ्यांचं तोंड गोड करा, तोपर्यंत मी येतोच आहे. या. थँक्यू वन्स अगेन. या, बाय. आई बाबा, सॉलिड न्यूज आहे. म्हणजे गेल्या 1.5 वर्षापासून मी ज्या कॉन्ट्रॅक्टच्या मागे धावतोय ऑस्ट्रेलियाचं, ते कॉन्ट्रॅक्ट आपल्या कंपनीला मिळालेलं आहे. अरे वा, अभिनंदन. थँक्यू. शुभेच्छा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा काम करण्यापूर्वी. आपण ना आता देवीच्या दर्शनाला जाऊया. साडी चोळीने ओटी भरूया, यथासांग पूजा करूया. चालेल ना तुम्हाला? रूपा, अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ. दिलीप, रूपा म्हणजे आमची सून. तिचाच पायगुण बरं का हा. नाही म्हणजे तुला मान्यच करावं लागेल. येस डॅड, 100% मान्य केलं. थँक्स रूपा.
इतकी वंडरफुल पार्टी दिलीस ना तू. आई वेलकम. अगं मी पार्टी इतकी मस्त एन्जॉय केली ना, आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी माझा हेवा करतायत. का? कारण तुझ्यासारखी सुंदर आणि गुणी सून मिळाली म्हणून. आई तुम्ही मला लाजवताय आता. अगं तुला माहिती आहे का, तुझा मेनू त्यांना पसंत पडला, तू केलेली फ्लावर अरेंजमेंट त्यांना आवडली, आणि तुझ्या केकवर त्या नुसत्या तुटून पडल्या. खरं सांगू रूपा, आजचा दिवस माझ्यासाठी अगदी बेस्ट दिवस आहे, अविस्मरणीय. कधीच विसरणार नाही मी हा दिवस आणि ही पार्टी. रूपा, काही क्षण असे असतात ना जे मनाच्या कुपीत जपून ठेवायचे असतात, आणि तसाच हा क्षण. थँक्यू, थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. आणि ही पार्टी, हा डायमंड नेकलेस दिलीपने तुझ्यासाठी आणला होता, पण तू मला दिलास, आणि आता मी हा तुला देणार आहे. आई हे काय, असं गिफ्ट परत घ्यायचं नसतं ना. आई तुम्ही पण ना इतकं प्रेम करता माझ्यावर. बरं, पण सध्या हा हार तुझ्याजवळच ठेव. आई अगं आमची ही तशीच भावना होती, म्हणजे आमच्या दोघांची. पण दिलीपच्या लग्नापूर्वी असं वाटत होतं की कोणती मुलगी या घरात येईल आणि आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करेल, किंवा आमच्या पैशावर, धनावर, संपत्तीवर. म्हणूनच आम्ही मुली नाकारत होतो. पण तुला पाहिलं आणि वाटलं, येस, हीच माझी सून आणि मुलगी ही. आई मी सांगू, मी पण पहिल्यांदा भेटले ना तुम्हा सगळ्यांना, तेव्हाही माझ्या अशाच भावना होत्या. अगं लोकांच्या अनाकलनीय वागण्यामुळे तो दुखावला जातो. आम्हाला काळजी होती की त्याला बायको कशी मिळेल, पण तू त्याच्या आयुष्यात आली आणि आम्ही निर्धास्त झालो. आता आमची काळजी संपली, आणि तो तुझ्या बाबतीत फार पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह? हो, त्याच्याशी वागताना जरा जपूनच. तो दुखावला जाणार नाही याची नेहमीच काळजी घे, आणि विशेषतः त्याच्यापासून काही लपवू नकोस, आणि खोटं तर कधीच बोलू नकोस. अगं काय वाचतेस? आई हे कवितांचं पुस्तक वाचते. कविता ना पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटतात. बालकवी महानूर, नलेश पाटील यांच्या निसर्ग कविता, विदा फाजली यांच्या गझला किती वेळा वाचल्या ना तरी पण त्या तितक्याच ताज्या वाटतात. आता कुसुमाग्रजांची कविता वाचते, फक्त लढ म्हणा. छान आहे ना? खूपच छान आहे. बरं मी आता निघते. हे 2 दिवस मी खूप बिझी आहे. माझ्या ग्रुप्सच्या 2-2 मीटिंग विथ लंच आहेत, त्यामुळे आज आणि उद्या मला सांभाळून घे. हो आई, त्यात काय. आणि हो, रक्षाबंधनानिमित्त महाराज येणार नाहीयेत, आणि आपल्या कांताबाई दुपारी लवकर जाणार आहेत, तेव्हा सगळं तुला सांभाळायला लागणार आहे. डोंट वरी आई, मी सांभाळेन. तरी बरं, हे आणि दिलीप बिझनेस मीटिंग विथ डिनर असल्यामुळे बिझी आहेत, आणि त्यामुळे तुला थोडासा आराम आहे. हो आई, काळजी करू नका, मी करीन सगळं. म्हणून तर मी निर्धास्त आहे ग. पण आमच्या वेलफेअर ग्रुपच्या मीटिंगना आधीच ठरलेल्या असतात. नाहीतर आज आपण दोघी पिक्चरलाच जाणार होतो. नाहीतर मी असं करू का, माझ्या मैत्रिणीला फोन करून तुला कंपनी द्यायला सांगू का? नाही हो आई, त्याची काहीच गरज नाही. आजचा वेळ मिळाला ना मला मोकळा, ते बरंच आहे. मी हे पुस्तक पूर्ण करीन, आणि मला ना पेंटिंग पण करायची आहे, त्यामुळे मी माझ्या कोणत्याच मैत्रिणीला कॉन्टॅक्ट पण नाही केला. बरं आई, मी काय म्हणते, तुम्ही निघा आता, आधीच उशीर झालाय ना. माझी गुणाची बॅग. मी निघते. हां, बाय, टेक केअर. अगं तू वाच पूर्ण कर. हां, चल मी येते. हां. कोण आहे? नमस्कार, आदावर्द. इस नाचीज को शरद कहते हैं. शरद, तू इथे?
जिथे जीवाचा जीवलग असतो ना तिथे हा शरद करेक्ट पोचतो. मग कसं वाटलं मला बघून, मला भेटून? पुनर्भेटीचा आनंद अनमोल असतो म्हणतात. व्हॉट्स इट? आवडली आपल्याला स्वागत करण्याची ही पद्धत पण आवडली. माय फुट इसमें से एक डायलॉग याद आया. आपके पैर देखें बहुत हसीन, इन्हें जमीन पर मत उतारिएगा मैले हो जाएंगे. असं वाटलं? अंगावर झुरळ पडल्यासारखं वाटलं. तू इथे का आला, कसा आला आणि तुझं काम काय इकडे? अरे हो, प्रश्नांचं एवढं बंबाळी. रिलॅक्स. श्रद्धा आणि सबुरी बघ, आपला होमवर्क हा एकदम करेक्ट असतो. कसा असतो कळलं ना? त्यामुळे इकडनं निघून जायचं. आपण एकदा गेलो ना की आपण तिथे रमतो, आणि एकदा आपण रमलो की निघून जात नाही. आता आपण इकडेच राहणार आहे तुझ्याबरोबर. हे बघ, भलतीच स्वप्न बघू नको. शरद प्लीज जा इकडनं. शरद, फुलांचा वर्षाव झाल्यावर घडलाय बघ, चार आला अंगावर. बघ 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 ना. शट अप, जस्ट शट अप. हे बघ, गद्दारी हा शब्द आपल्या डिक्शनरीत नाहीये. एकदा प्रेमाचं रोपटं लावलं ना आपण की आपण तिकडेच रमतो. आणि मग आपण पैसेवाला जरी आला ना तरी सुद्धा तिकडून जात नाही. कळलं ना? तुझ्या या मुखुट्या मागचा खरा चेहरा कळला ना मला. तेव्हा मी तुझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला. तुझ्या घरच्यांना पण तू पसंत नव्हतास. कळलं ना? कळलं ना. शब्द वाचून भावना समजतात आपल्याला. पण आज शपथ सांगतो, रक्ताच्या प्रत्येक थेंबावर आपण तुझं नाव लिहिलं. टाकू काय? हे बघ, इकडे नाटकं नकोत मला. हा प्रॉब्लेम आहे ना. या जगामध्ये खऱ्या प्रेमाला किंमतच नाही. हेच तर दुर्दैव आहे. खरं प्रेम, तुझं प्रेम, तुझं वागणं बोलणं सगळं खोटं आहे. हे बघ शरद, या घरी माझ्या माणसांना कोणताही त्रास होता कामा नये. चल निघ इकडनं. तुझ्या नाजूक कोमल हातांना त्रास देताना फार दुःख होत आहे मला. नावेलास को क्या इलाज आहे ना? हे बघ, तुझा नवरा फार सत्यवचनी, सॉलिड सॉलिड पैसा दौलत आहे त्याच्याकडे. एका धोब्याने रामायण घडवलं होतं. एक काडी टाकली ना फक्त अशी, तुझा संसार स्वतःच्या हाताने होईल. नाही शरद, असं काही करणार नाही. प्लीज शरद, मी हात जोडते. प्लीज शरद. प्लीज, कुणाचा फुलांचा वर्षाव झाल्यावर घडला बघ. शारा बघायचं बघ. पैसा, तुला फक्त पैसा हवा असतो. तेव्हा पण तुला माझ्या प्रेमापेक्षा पैसाच महत्वाचा होता. किती हवेत तुला? अरे आम्हाला स्वार्थी नाहीये, लालची तर अजिबात नाही. फक्त पोटापुरते. 50 हवेत. 50,000. दर्जेदार विनोद होता, पण आपला हिशोब पक्का आहे. 50 लाखाची बोली आहे. 50 लाख? डोकं वगैरे फिरलंय का तुझं? नाही, डोकं फिरलंय. डोकं जाग्यावर, आपण भानावर. 50 लाख द्यायचे. आता 50 वर किती पूज्य आहेत विचारू नको, कारण पैसा आपल्याला अतिशय पूजनीय आहे. त्यामुळे चल काढ, पैसे काढ. नाही दिले तर? नाही दिले तर? अरे प्यार किया तो डरना क्या और लेटर्स का सबूत छोड़ना क्या. म्हणजे शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर ब्लॅकमेल करणार आहे. फेसबुकवर, युट्यूबवर सगळे फोटोज लोड करून टाकी. थोडक्यात बँड वाजवणार. शरद, हे सगळे धंदे बंद कर. मुलींना फसवणं बंद कर, नाही तर खूप महागात पडेल तुला. दम द्यायचा नाही आपल्याला. अरे काय नाही रे, माझा होमवर्क मला काय सांगतोय की आजचा एकदम शुभ दिवस आहे. तुझ्या घरी सुद्धा कोणी नाहीये. 50 लाखाने माझी घागरही भरणार आहे. कशाला उगाच बोलण्यात वेळ फुकट घालवायला. चल 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 चल, लवकर लवकर लवकर. Just hate you. And I love money, money, money. चल 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 चल, आटप लवकर. Come on, I'm waiting. Pen? Pen. शरद, माझ्या अकाउंटमध्ये फक्त 20 लाख रुपये आहेत. चालतील? अरे चालतील कशाला, सध्यासाठी धावतील. चल चल चल, लवकर लवकर.
पुन्हा एकदा असं फुलांची बारिश आणि शहारा. थँक्यू म्हणणार नाही, पण पुन्हा येईनच उद्या याच दिवशी याच वेळी. कारण मला माहिती आहे उद्या सुद्धा तुझ्या घरी कोणीच नसणार आहे, कारण माझा होमवर्क पक्का असतो. रूपाराणी. सच्चेपणा, इमानदारी हे आमच्या यशाचं सिक्रेट. मला स्वतःला खोटं बोलणारी, लबाडी करणारी माणसं अजिबात आवडत नाही, अजिबात खपून घेत नाही. अगं ऐक, काल तिची तब्येत बरी नव्हती, डोकं वेके दुखत असेल, त्यामुळे अशी काहीतरी गूढ अगम्य असं काहीतरी बडबडत होती. अजून झोपली. अरे दिलीप, उगाच काहीतरी बोलू नकोस. तिला बरं वाटत नसेल, आपण डॉक्टरांना बोलवायचं का? हे बघ, माझ्याकडे पैसे नाही आहेत, पण माझ्याकडे सासूबाईंचा एक डायमंड सेट आहे, तो विकून तुला पैसे मिळतील. काही पैसे घेऊन मी काय भजन करू? हे बघ शरद, मी काही करून कसंही करून तुला पैसे देईन, पण प्लीज माझ्या घरच्यांना काही त्रास देऊ नकोस. प्लीज, आय जस्ट बेग ऑफ यू. हा शरद कधी आपला निर्णय बदलत नाही आणि घेतलेला पैसा तर कधीच परत देत नाही. तेव्हा बऱ्या बोलाने. तू पोलिसांच्या स्वाधीन होतोस का चालता होतोस? बोल, लवकर बोल. तूच या घराची भाग्यलक्ष्मी.